आपण सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या प्रेरणास्थानांना पुष्प दीप धूप जाळून वंदन करायचं आहे। तेव्हा मी गायकवाड साहेब, मोहोळ साहेब, कन्नड साहेब, विजय चौरे साहेब आपल्या प्रेरणास्थानाला दीप पुष्प महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। भारतीय घटनेचे शिल्पकार परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। धन्यवाद। आपल्या सर्वांमध्ये आपल्या प्रेरणास्थानाचे आपण दीप पुष्प अर्पण करून वंदन केलं आहे। तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की त्यासाठी रमेश मोहोळ साहेब स्वीकारते अशी मी संघाच्या वतीने त्यांना विनंती करतो। आता जे अध्यक्षपदाची सूचना आली आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना पाठिंबा देतो। सर्वांना सप्रेम जय। आता झालेल्या सूचनेनुसार मी अध्यक्षपद स्वीकारणार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घडले नसते आणि त्यातच महात्मा रमाई तसेच त्यांचे वडील आणि त्यांच्या कुटुंबाने जर त्याला साथ नसते दिली तर आज आपली जी परिस्थिती आहे ती कदाचित अशी नसते। तेव्हा असा विषय वाचा तर वाचा हा फार महत्त्वाचा विषय आहे की ज्या विषयाकडे जर आपण आज अभ्यास केला नाही तर आपल्याला त्या गोष्टीच्या मागे असलेला सार याच्याबद्दल माहितीच मिळणार नाही आणि जर माहिती मिळाली नाही तर अध्ययनामुळे आपण कुठल्या गतीला प्राप्त होऊ शकतो याची आपल्याला कल्पना आहेच। तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या भाषणातून बऱ्याचदा आपल्याला सांगितलं आहे की जर तुमच्याकडे 2 रुपये असेल तर तुम्ही 1 रुपयाचं पुस्तक घ्या जे तुमच्या मनाला कार्यरत ठेवेल आणि 1 रुपयाची भाकरी घ्या जे तुम्हाला पोटाला लागेल आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही हा आपल्या मनाची आणि आपल्या शरीराची भूक भागू शकता। तेव्हा संत कबीर असे म्हणतात, धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय। धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय। माली सींचे सौ घडा ऋतू आए फल हो। म्हणजे एका दिवसात कुठलीही गोष्ट घडत नाही। ज्याप्रमाणे आपल्या मनाला कलाटणी द्यावी लागते तसेच आपल्याला सतत अभ्यास करत राहिल्यानेच माणूस प्रगल्भ होतो आणि समाजाला दिशादर्शन दाखवू शकतो। तेव्हा सर्वप्रथम आपण साप्ताहिक वंदनेची सुरुवात आज आपण 7वे पुष्प गुंफत आहोत। तेव्हा कार्यक्रमाची गीताने आपण सुरुवात करतो। तेव्हा आजचे गीत विजय चौरे साहेब आपल्यासमोर प्रस्तुत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करून तसेच सर्व महामानवांना कोटी कोटी प्रणाम करून आजच्या साप्ताहिक वंदना व वर्षावासाच्या 7व्या पुष्पाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान रमेश मोहोळ साहेब तसेच आजचे वक्ते आहेत माधवराव गायकवाड साहेब, सूत्रसंचालक विजय नागले साहेब या सर्वांना सप्रेम जय भीम करून सर्व बंधू आणि भगिनींना
सविनय जय भीम करून मी माझ्या गाण्याला सुरुवात करीत आहे. मला आज या कार्यक्रमात अध्यक्ष आवसरे साहेब यांनी जी गायनाची संधी दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानून गायनाला सुरुवात करतो. आपला आजचा विषय आहे वाचा तर वाचा. म्हणून मी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे आपणासमोर सादर करणार आहे. दिवसा राती पुस्तक हाती, दिवसा हाती पुस्तक हाती, झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही. दिवसा राती पुस्तक हाती, झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही. अंधुक उजेड त्या मिनमिनत्या वातीचा, अंधुक उजेड त्या मिनमिनत्या वातीचा, पडदाही मिटेना जणू डोळ्याच्या पातीचा, पडदाही मिटेना जणू डोळ्याच्या पातीचा. काळजी घ्याया द्यावया माया, काळजी घ्याया द्यावया माया, नाही शिरावर आई भीम वाचित राही. झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही, झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही. संधी जाऊना त्या ज्ञानाची सांगून, संधी जाऊना त्या ज्ञानाची सांगून, शाळेत घेतलं या त्यांनी स्वतःला कोंडून, शाळेत घेतलं या त्यांनी स्वतःला कोंडून. दुसऱ्या दिनी पाही येऊनी गुरुजी नवलाई भीम वाचित राही. झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही, झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही. बडोदा सरकारान धाडिल परदेशी, बडोदा सरकारान धाडिल परदेशी. लायब्री शोधितो भीम उपाशी तापाशी, लायब्री शोधितो भीम उपाशी तापाशी. लागता भूक राहून मुक, लागता भूक राहून मुक, खाया मिळो ना काही भीम वाचित राही. झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही, झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही. कदापि दिसला ना भीम रिकामा बसताना, कदापि दिसला ना भीम रिकामा बसताना. पुढ्यात जेवण ते वाढल असताना, पुढ्यात जेवण ते वाढल असताना. छंद हाण्यारा घाली ते वारा, छंद हाण्यारा घाली ते वारा, विनवी ते रमाई भीम वाचित राही. झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही, झोपेची पर्वा नाही भीम वाचित नाही. ठावना नवनीता तो ग्रंथ कुठला जगात, ठावना नवनीता तो ग्रंथ कुठला जगात. बाकीना राहिला माझ्या भीमाच्या हातात, बाकीना राहिला माझ्या भीमाच्या हातात. व्हावया शुद्ध व्हावया शुद्ध शोधाया बुद्ध, व्हावया शुद्ध शोधाया बुद्ध, निरखून दिशा यदाही भीम वाचित राही. झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही, झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही. दिवसा राती पुस्तक हाती, दिवसा हाती पुस्तक हाती, झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही. झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही, झोपेची पर्वा नाही भीम वाचित राही. जय भीम.
फारच छान साहेब, धन्यवाद. फारच चांगल्या पद्धतीनं विजय चौरे साहेबांनी आजच्या विषयाला अनुसरून जे गाणं गेलं त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी किती खडतर आणि कठोर प्रयत्न केले, तेव्हाच ते सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले. आणि या जे वाचन संस्कृती आहे त्याच्यामुळेच मनुष्य कसा प्रगल्भित आणि प्रतिष्ठित होऊ शकतो, परंतु त्याला सातत्याने जोड द्यावा लागते ती अभ्यासाची. आणि बाबासाहेबांनी म्हणूनच 18 तास अभ्यास करून स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली नाही, स्वतःच्या झोप्याची काळजी घेतली नाही, खाण्यापिण्याची काळजी घेतली नाही, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि तेव्हाच कुठं बाबासाहेब घडले आणि समाजाला घडू शकले. तेव्हा यानंतर मी काल, आज आणि उद्या या कार्यक्रमानुरूप जे रणनवरे साहेब आहे ते आपल्याला नित्यनेमाने आपल्या ज्ञानामध्ये भर टाकत असतात, तेव्हा मी त्यांना विनंती करतो की रणनवरे साहेबांनी काल, आज आणि उद्या याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करून आमच्या ज्ञानात वाढ करावी. रणनवरे साहेब प्लीज. जय भीम. जगतवंदनीय जगद्गुरु शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रामाई यांच्या पवित्र स्मृतींना विचारणा त्रिवार अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय रमेशजी मोहोळ साहेब, प्रमुख वक्ते माधवरावजी गायकवाड, सूत्रसंचलन करणारे विजयजी नाखले आणि आपणा सर्वांना पुनश्च एकदा जय भीम. कालची घटना सांगायची म्हटली म्हणजे दररोज सध्या वर्तमानपत्रामध्ये येतं आहे, मोर्चे निघत आहेत, बंदचे आदेश दिले जातात. ते म्हणजे सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे की जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनमध्ये क्रिमिलियर म्हणजे उत्पन्नाची आड घालावी. त्याचप्रमाणे ते रिझर्वेशन जातींमध्ये ज्या जातींसाठी आहे त्या जातींमध्येच पोट जातीच्यामध्ये विभागून दिलं जावं, अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. त्यावरती आता म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर त्याच्यामध्ये जर बदल करायचे असतील तर लोकसभेला त्याच्यासाठी स्पेशल असं अधिवेशन बोलवावं लागतं आणि त्यामध्ये त्या गोष्टी मांडाव्या लागतात. हा झाला हा विषय. पण याच्यावरती मला एक जाऊन सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली आणि धर्मांतराची घोषणा केल्यानंतर त्यांचे पर्सनल सेक्रेटरी होते सोहनलाल शास्त्री. यावर सोहनलाल शास्त्रींनी बाबासाहेबांना म्हटले, तुम्ही तर धर्मांतराची घोषणा करताय, तुम्ही जर धर्मांतर केलं तर हे रिझर्वेशन तुमच्या लोकांना कसं काय मिळेल? तर बाबासाहेबांनी त्यांना एकाच भाषेत सांगितलं होतं, हे रिझर्वेशन माझ्या खिशामध्ये आहे. आणि ते नुसतं म्हणून थांबले नाहीत. पुढचं उदाहरण सांगतो, त्याच्याही पुढचं उदाहरण जाऊन सांगतो. 1951 साली मद्रास सरकारनं अनुसूचित जाती जमातीसाठी शैक्षणिक विभागामध्ये रिझर्वेशन ठेवलं होतं. मद्रास सरकारनं अनुसूचित जाती जमातीसाठी पर्टिक्युलर शैक्षणिक विभागामध्ये रिझर्वेशन ठेवलं होतं. आणि त्याविरुद्ध दोराई चंपकलाल माणसानं कोर्टामध्ये केस दाखल केली आणि त्या केसचा निकाल सुप्रीम कोर्टाने त्या माणसासारखा दिला आणि ते रिझर्वेशन रद्द केलं. मद्रास सरकारनं जे रिझर्वेशन ठेवलं होतं ते रद्द केलं. 1951 सालची घटना सांगते. पहिली घटनेमध्ये जी दुरुस्ती झाली, घटनेमध्ये पहिली दुरुस्ती ती याच्या संदर्भात झाली. तर त्यानंतर बाबासाहेबांनी मग घटनेमध्ये बिल मांडलं 15/4 या संदर्भातलं आणि ती घटना दुरुस्ती करून घेतली आणि शैक्षणिक विभागामध्ये रिझर्वेशन ठेवलं आणि ते थ्रूआउट इंडिया लेवलला ठेवलं. आता तुम्हाला मला त्याच्यापुढं जाऊन सांगावंसं वाटतं, आपल्या सुशिक्षित पुण्यामध्ये या सुशिक्षित पुण्यामध्ये सगळ्या संस्था कोणाच्या आहेत तुम्हाला माहिती आहे, आपली एक पण संस्था नाही आहे. तर ह्या लोकांनी काय केलं, रिझर्वेशन ठेवलं गेले म्हणजे शिक्षक भरती केली पाहिजे, क्लेरिकलमध्ये भरती केली पाहिजे अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना.
म्हणजे यांना ते वाईट वाटलं. म्हणून यांनी काय केलं, पुण्यातल्या लोकांचं पर्टिक्युलर, यांनी मग यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा म्हणजे विदर्भातल्या अगदी बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट जे आहेत तिथले लोक सिलेक्ट करायचे. काय करायचं, तिकडचे लोक सिलेक्ट करायचे. हे पूर्वीचे घटना आहेत. अलीकडचा माणूस कुठेही जातो, पोट भरतो, हा भाग दुसरा आहे. पण त्यावेळेस तिकडचा माणूस पुण्यात येऊन त्या नोकरीत राहायचं आणि पगार कमी आणि इथली व्यवस्था अशा प्रकारची, त्यामुळं तो महिना 2 महिने काम करायचा आणि निघून जायचा. परत तशाच प्रकारची प्रोसिजर राबवली जायची आणि तो परत बिचारा निघून जायचा. त्यातल्या त्यात एखादी महिला असली तर तिला पहिली घ्यायची, का तर ती पळून गेलीच पाहिजे. आणि मग हा रिपोर्ट सरकारला पाठवायचा की हे लोक आमच्याकडे टिकत नाही, आम्हाला ओपनमधली भरती करायची परमिशन द्यावी. सरकार त्यांचंच परमिशन लगेच. आणि म्हणजे एकंदरीत बाबासाहेबांनी सगळे प्रयत्न केले, पण यांनी हाणून पाडायचा प्रयत्न केला. ते बिल पास करून घेतल्यानंतर रिझर्वेशन शैक्षणिक विभागामध्ये रिझर्वेशनचं बिल पास करून घेतल्यानंतर जे संसद सदस्य होते ते बाबासाहेबांना म्हणले, तुम्ही घटनेचं मंदिर तर तुम्हीच बांधलं आणि तुम्हीच पाडायला निघालेत. घटनेचं मंदिर तुम्हीच बांधलंय आणि तुम्हीच पाडायला निघाले. तर बाबासाहेब त्यांना म्हणले, हा बरोबर आहे, घटनेचं मंदिर मी बांधलंय, पण पुजारी तुमचे आहेत ना, ते पुजारी घाण करतात, ती कुणी साफ करायची. म्हणजे जे घटना देताना सुद्धा त्यांनी हीच भाषा वापरली होती. घटना कितीही चांगली असली तरी राबवणारे जर वाईट असतील तर देशाचं कधी कल्याण होणार नाही. आणि घटना कितीही वाईट असली, राबवणारे जर चांगले असतील तर देशाचं कल्याण होईल. तर अशा प्रकारे ह्या कालच्या एका घटनेवरचं झालं. मला जास्त वेळ घेत नाही, मी थोडक्यात जाऊ. पुढं 23/8ला आपल्याकडं भारतामध्ये 23/8 कालचे, आज आहे 25/8, 23/8ला राष्ट्रीय अंतराळ दिवस पाळण्यात आला. राष्ट्रीय अंतराळ दिवस. याचं कारण असं आहे, गेल्या वर्षी आपलं चांद्रयान 3 सक्सेसफुली अगदी अंधारात दक्षिण ध्रुवावरती उतरवलं गेलं आणि ते जे काही ती बग्गी वगैरे असते ती खाली गेली आणि फार मोठा असा विजय भारतानं तो प्राप्त केला. म्हणून आपण राष्ट्रीय अंतराळ दिवस हा 23 ऑगस्ट हा साजरा करतो. याच्याबरोबर मला सांगावंसं वाटतं की जूनमध्ये, कालच्या जूनमध्ये आपल्या भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स, भारतीय वंशाची, अमेरिकेची आहे बाई, पण ती गुजरातची बाई आहे खरी. आणि ती गेली 2 महिने अंतराळाच्या प्लॅटफॉर्मवरती आहे. जसं आपलं रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म असतो ना, रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्म असतो, तशा प्रकारचा अंतराळात प्लॅटफॉर्म बांधलेले आहेत. आपला अजून झालेला नाही. आपला 1940च्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. अजून आपण त्या दृष्टीने नाही. आपले बी आत्तापर्यंत 127 ग्रह गेलेले आहेत. भारत सरकारनं म्हणजे आपले स्वतःचे निर्मित आणि इतरांचे भाड्यानं त्यांच्याकडनं भाडं घ्यायचं त्यांचा उपग्रह पाठवण्यासाठी, अशाही प्रकारचं आपण काम करतो. तर असे 127 आपण अंतराळामध्ये यान पाठवलेली आहेत. आणि ती सुनीता विल्यम्स आणि तिच्याबरोबरीनं असणारा बुच नावाचा जो दुसरा शास्त्रज्ञ. सुनीता विल्यमचं आजचं वय 59 आणि त्या बुचचं वय 61. आज गेली 2 महिने ते त्या अंतराळामध्ये अडकून पडल्या. फक्त 8 दिवसासाठी त्यांना पाठवलेलं होतं, परंतु जे परत येणारं यान होतं त्याच्यामध्ये बिघाड झालेला आहे आणि त्यामुळं त्यांना परत येता येत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, चावला नावाची आपली जी पंजाबची एक मुलगी होती, ती अशाच प्रकारे परत येत असताना ते यान पडलं आणि ती बिचारी गेली, तिच्याबरोबरचे इतरही शास्त्रज्ञ गेले. तर आत्ता ही सुनीता विल्यम्स आणि तो बुच हे दोघंही अंतराळामध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती आहेत. वर्षभर टिकेल अशा प्रकारची सुविधा आहे, परंतु जेवण नाही आहे. तर ते जेवण रशियाच्या यानाने आत्ता पाठवलेलं आहे, म्हणजे ती सोय केली. परंतु परत येण्यासाठीचं जे यान आहे त्याची अडचण आहे. तर त्याच्यावरती शास्त्रज्ञ सध्या म्हणजे माणसं, मला सांगायचं मग तिचा अर्थ की विज्ञान किती पुढं गेलेलं आहे. विज्ञान किती पुढं गेलेलं आहे. एवढं विज्ञान पुढं गेलेलं असताना सुद्धा आज सगळीकडे स्टॉल बघा किती लागलेले आहेत.
कशाचे लागलेत? हत्तीचं तोंड लावून माणूस होतो का? आज अंतराळात माणूस एवढी प्रगती करतोय, जगभर एवढी प्रगती करतो, आणि त्याच्यावरती आता आम्ही काय करणार? 10 दिवसामध्ये अब्ज रुपये पाण्यात घालवणार. एक अर्धा रुपया नाही, अब्ज रुपये पाण्यामध्ये जातील. म्हणजे आम्ही खरंच सुज्ञ झालो आहोत का? तर या विषयावर आता तो सोडून देऊ आपण विषय. त्याच्यानंतर मला पुढं जाऊन सांगावंसं वाटतं, 23/8 या दिवशी 1958 साली 23 ऑगस्ट 1958 साली मराठवाडा विद्यापीठ निर्माण झालं. मराठवाडा लक्षात ठेवा, अशी विद्यापीठं आपल्या देशामध्ये भरपूर आहेत आत्ता. तर हे मराठवाडा विद्यापीठ हे 1958 निर्माण झालं. त्याच्या अगोदर 1950मध्ये बाबासाहेबांनी 1950च्या जूनमध्ये बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय सुरू केलं 1950मध्ये. आणि त्यावेळेस मराठवाडा हैदराबाद संस्थानामध्ये होता. आणि त्या औरंगाबादला फक्त एक हैदराबाद संस्थानचं कॉलेज होतं, नाही असं नाही, एक कॉलेज होतं हैदराबाद संस्थानचं अख्ख्या मराठवाड्यासाठी. आणि त्या हैदराबाद संस्थानाची एकूण 17 कॉलेजेस होती, त्यातील 14 कॉलेज एकट्या हैदराबाद शहरात होती, आणि 3, एक औरंगाबादमध्ये, एक तेलंगणामध्ये आणि एक कर्नाटकमध्ये, अशी 3 कॉलेजेस बाहेर होती. हा गोविंदभाई श्राफ आम्हाला चांगला माहीत असला पाहिजे. हा गोविंदभाई श्राफ बाबासाहेबांचं नाव द्यायला त्या युनिव्हर्सिटीला पहिला विरोधक हा गोविंदभाई श्राफ होता. हा गोविंदभाई श्राफ बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय सुरू केल्यावरती जाऊन भेटला आणि त्यांना तिथं म्हणतो, हे चालेल का? बाबासाहेबांना काय म्हणतोय तो? हे चालेल का? चालणार नाही. म्हणजे यांच्या मनामध्ये सतत बाबांच्या विरुद्ध डचमळत असायचं. त्याने ती कॉलेज सुरू केलं त्यावेळेससुद्धा ती व्यथा व्यक्त केली. बाबासाहेब म्हणले, अहो कॉलेजेस नाही, या मराठवाड्याला विद्यापीठ पाहिजे, या मराठवाड्याला विद्यापीठ पाहिजे. आणि ते विद्यापीठ 23 ऑगस्ट 1958ला महाराष्ट्र सरकारने स्थापन केलं. त्यावेळेससुद्धा नावाची बोंब झाली. शिवाजी नाव द्यायचं का पैठण नाव द्यायचं का संभाजी नाव द्यायचं, अशी प्रकारची बोंब झाली. आणि पुढं तो आम्हाला चांगली म्हणायचं, 1978 शरद पवार चपुलूचं जे राज्य होतं त्यांनी प्रस्ताव मांडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ करायचं. पण या प्रतिष्ठातांनी जवळजवळ 17 वर्ष विरोध केला, एक अर्धा वर्ष विरोध नाही केला. 78 ते 1994 एवढी वर्ष ह्या लोकांनी विरोध केला. तिथे किती आपली लोक गेली, आपल्या किती लोकांना त्रास झाला आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. नांदेडच्या एका मातंग समाजाच्या मुलांनी स्वतःला जाळून घेतलं आणि नंतर कुठं ते 17 वर्षांनी त्या विद्यापीठाचा नाम विस्तार केला. नाव नाही दिलं, लक्षात ठेवा, नाव नाही दिलं. काय दिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. फक्त बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाही केलं. इतकी यांची घृणी मनस्थिती आहे. तर अशा ठिकाणी अशा बाबासाहेबांनी ते मिलिंद महाविद्यालय सुरू केल्यामुळं आपल्या लोकांचा किती फायदा झाला मी हे सांगण्याची गरज नाही. आम्हाला चांगलं माहिती आहे. UGCचा चीफ युनिव्हर्सिटी जे भारताचं युनिव्हर्सिटीचं जे चीफ ऑफिस आहे त्याचं डॉक्टर सुखदेव थोरातसारखे आपली माणसं होऊ शकतात. अशा प्रकारे त्या मराठवाडा युनिव्हर्सिटीमधून बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमधून आपली लोकं पुढं गेलेली आहेत. त्याच्यानंतर मला 23/8/1945ची एक घटना सांगावीशी वाटते. दामोदर नावाची मोठी नदी या ओरिसामध्ये होती आणि ती नदी आजही आहे, परंतु ती अशी पात्र बदलायची. त्यावेळेस हे हिमालयातून जे पाणी यायचं पात्र बदलायची, गावाच्या गावं वाहून न्यायची. बाबासाहेब त्यावेळेस त्या ब्रिटिश मंत्रिमंडळामध्ये मजूर मंत्री होते, विद्युत मंत्री होते, पाटबंधारे मंत्री होते, शेतकरी खाती होतं, अशा प्रकारची बरीचशी त्यांच्याकडे खाती. त्यावेळेस त्यांनी दामोदर व्हॅली एक प्रकल्प आणला आणि त्या ओरिसाचे हाल वाचवले. अशा प्रकारचं ते त्यांचं काम होतं त्यावेळेचं. त्यानंतर 24/8/1940मध्ये बाबासाहेबांनी जनता मासिकामधून, जनता साप्ताहिकामधून
गांधी आणि काँग्रेस यांनी या देशामध्ये कसा प्रकारे नंगानाथ चालवला आहे याच्यावरती लेखमाला लिहिलेली आहे. साधी बाब नाही आहे. एका बाजूला पूर्ण देश आणि एकटा बाबासाहेब एका बाजूला. आपले लोक साथ करत होते, नाही असं नाही, परंतु तरी देखील तुमची आमची किती ताकद होती. पण एकटा बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि गांधीच्या काँग्रेस विरुद्ध त्या जनता साप्ताहिकामधून लिहित होते की यांनी कशा प्रकारे भारताविषयी यांना काम करता येत नाही, भारताच्या विषयी कसं नुकसान करतायत, अशा प्रकारचे लेख लिहिले होते. त्याच्यानंतर तुम्हाला आम्हाला माहिती आहे आजचा विषय आहे वाचाल तर वाचाल. अशा प्रकारचं एक ग्रंथालय बाबासाहेबांनी 25 ऑगस्ट 1929 लक्षात ठेवा, 25 ऑगस्ट 1929 आपल्या सासवडच्या घाटात पुढे सासवडच्या अलीकडे दिवे म्हणून एक गाव आहे. ह्या दिवे घाटाच्या वरती दिवे म्हणून गाव आहे, त्या गावाला वाचनालय सुरू केले. किती साली? 1929 साली. त्याच्यानंतर तुम्हाला मला जाऊन सांगावंसं वाटतं की बाबांचा म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये बाबासाहेबांना फार रिस्पेक्ट होता. तशाच प्रकारे आजही आहे. आज एक वेळेस महाराष्ट्रात मी म्हणतो कमी असेल, पण बाकीच्या प्रांतांमध्ये बाबासाहेबांना फार मोठी किंमत आहे. तशाच प्रकारचं एक उदाहरण आहे 26/8/1944 साली कलकत्त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या वर्गीकृत जाती आहेत, म्हणजे फाटे होतेच, इथं आपल्या इथं मांग महार असतील, तिथे वेगवेगळी नावं आहेत, तर त्या प्रत्येक जातीच्या लोकांनी बाबासाहेबांचा सत्कार घडवून आणलेला होता. अशा प्रकारे बाबासाहेबांना फार किंमत होती. त्यानंतर त्यांनी 26 ऑगस्ट 1954ला 26 ऑगस्ट 1954ला राज्यसभेमध्ये बाबासाहेब 1951ला त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिलेला आहे कायद्यामंत्रीचा. त्याच्यानंतर 52ला इलेक्शन झाली मुंबई आणि चंद्रपूरच्या इलेक्शनमध्ये बाबासाहेबांनी या काँग्रेसने हरवलं. पण तरी पण ह्याच काँग्रेसने बाबासाहेबांना राज्यसभेवर घेतलेलं होतं आणि त्या राज्यसभेमध्ये बाबासाहेबांनी यांचं परराष्ट्र धोरण कसं चुकीचं आहे, भारत सरकारचं परराष्ट्र धोरण कसं चुकीचं आहे हे अगदी खणखणीत भाषेत सांगितलं होतं. इवन बाबासाहेब ज्यावेळेस कायदा मंत्री होते त्यावेळेस बाबासाहेबांची इच्छा होती की मला यांनी परराष्ट्र मंत्री द्यावं, मला यांनी प्लॅनिंग कमिशन द्यावं. आज त्याला नीती आयोग त्यांनी नाव दिलं आहे. प्लॅनिंग कमिशनसुद्धा बाबासाहेबांनी सुरू केलं आहे. प्लॅनिंग कमिशनचं अध्यक्षपद मला द्यावं असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. मला परराष्ट्रमंत्री खातं द्यावं, मी परराष्ट्रांशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे मी दाखवून देईल. पण ह्या लोकांनी त्यांनी त्या कायदेमंत्र्याशिवाय दुसरं कुठलंही पोर्टफोलिओ दिलेला नाही आहे. कारण एवढंच, यांना कुठल्याही परिस्थितीत मोठं होऊ द्यायचं नाही अशी नीतिमत्ता. तर त्यावेळेस त्यांनी परराष्ट्र धोरण कशा प्रकारचे राबवलं पाहिजे याच्यावरती प्रकाश टाकला होता 26/8/1954ला. आणि आता आजचा विषय आहे आपला वाचाल तर वाचाल या विषयावरती थोडक्यात मी सांगू इच्छितो. आताच आमच्या सूत्रसंचलन करणाऱ्यांनी सांगितले 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगायला जगवेल तुम्हाला आणि ते पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. त्याच्याही पुढे जाऊन मला सांगावंसं वाटतं की स्वतःला ओळखण्याचं साधन म्हणजे वाचन आहे. आपल्या स्वतःला ओळखायचं साधन काय आहे? वाचन आहे. बघा तुम्ही, खूप वाचन केल्यानंतर माझ्यामध्ये काय कमी आहे, माझ्यामध्ये कुठले दुर्गुण आहेत हे लक्षात येतं. पण मी जोपर्यंत वाचन करत नाही तोपर्यंत मला माझ्यातले दुर्गुण कळत नाहीत, मला माझ्यातलं वाईट कळत नाही. आणि खरंच त्याच्यासाठी वाचन हे स्वतःला ओळखण्याचं साधन आहे. जीवनात सामोरे येणारे नवे विषय जाणून घेण्यासाठी, कुठलेही नवीन विषय असतील ते जाणून घेण्यासाठी आपल्याला वाचन करणं फार आवश्यक आहे. आणि त्यातून माणसाला अभ्यासाला गती मिळते. बघा तुम्ही, वाचन जर केलं, आता आपण सर्व ओल्ड एज आहोत तरी पण लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे, वाचनाशिवाय एकही दिवस जाता उपयोगी नाही. वाचनाशिवाय एकही दिवस जाता उपयोगी नाही अशी बाबांची इच्छा होती. यांनी आत्ताच गीतामधून सांगितलं
झोपेची काळजी न करता बाबासाहेब जेवत होते, वाचन करत होते. अक्षरशः 2-2 दिवस बाबासाहेब जेवत नव्हते, एकदाच जेवायचे. पैसेच नव्हते हो जेवायला, तेवढे पैसेच नाही. इंग्लंडची परिस्थिती आहे, अक्षरशः 2 दिवसाचं एकदाच जेवायचे आणि संध्याकाळी कुठे पापड भाजून खास, कपभर दूध पे, अशा प्रकारे. म्हणजे पैसाही वाचवला. अहो त्या पैसे वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी, तुम्हाला माहिती आहे, राजगृह आणि त्याच्या शेजारी दुसरा एक प्लॉट होता. 2 प्लॉट घेतले ते बाबासाहेबांनी 1930 साली. एकाचा सर्वे नंबर होता 99, दुसऱ्याचा सर्वे नंबर आहे 129. 99 सर्वे नंबरमध्ये त्यांनी राजगृह बांधला आणि 129 सर्वे नंबरवरती त्यांनी 4 मिनार नावाची बिल्डिंग उभी केलेली आहे. या अशा 2 बिल्डिंग त्या हिंदू कॉलनीत उभ्या केल्या आणि अक्षरशः त्या पुस्तकांसाठी खरेदी करण्यासाठी त्यांच्यावरती कर्ज झालेलं होतं, ते फेडण्यासाठी ती 4 मिनारी बिल्डिंग विकलेली आहे पुस्तकांसाठी. तुम्ही आम्ही कशासाठी विकतो आणि बाबासाहेब कशासाठी विकतात. तर अशा प्रकारे बाबासाहेबांचं पुस्तकावरचं प्रेम होतं, हे आम्हाला चांगलं आहे. मन बुद्धी जिवंत राहण्यासाठी वाचन गरजेचं आहे. बघा, तुम्हाला आपली बुद्धी जर जिवंत ठेवायची असेल, आकलन शक्ती वाढवायची असेल, स्मरणशक्ती वाढवायची असेल, तर आपल्याला वाचन करणं फार गरजेचं आहे. वाचनातून माणूस स्वतःला घडवू शकतो. मगाशी सांगितलं, त्यातूनच इतिहास निर्माण होतो. स्वतःला घडवून इतिहास निर्माण होतो. लिहिता वाचता येत असूनही जो वाचन करत नाही तो अद्यापही अशिक्षित आहे. बाबासाहेब म्हणतात, तो अद्यापही अशिक्षित आहे. ज्या समाजव्यवस्थेमध्ये ज्ञान साधना चालते, ज्या ठिकाणी ज्ञानाची साधना चालते, ज्ञान संपादन केलं जातं, तो समाज प्रगतिशील ठरतो. साधी गोष्ट आहे, पानावरच्या टपरीवरती आपण पान खातो, पानावरच्या टपरीवरती आपण पान खातो आणि त्याने काय होतं, आपली जीभ रंगते. पण ग्रंथाचं पानं आपलं सारं जगणं रंगतदार करतात. फ्रीज, टी व्ही यासारख्या महागड्या वस्तू घराला घरपण देत असतील. फ्रीज, टी व्ही यासारख्या महागड्या वस्तू घराला घरपण देत असतील, पण ग्रंथ घराला शहाणपण देतात. बघा तुम्ही, शहाणपण जर यायचं असेल तर नक्कीच घरामध्ये ग्रंथ पाहिजेत, वाचले पाहिजेत, माणसाला नक्कीच शहाणपण येतं. घराला शहाणपण देणाऱ्या ग्रंथामुळे घराची ज्ञान श्रीमंती वाढते. नाही तुमच्याकडं पैसा, पण ज्ञान श्रीमंती नक्की वाढते. कित्येक जण थोडा बदल म्हणून महिन्यातून 1 दिवस हॉटेलिंग करतात. बरेचशी कुटुंब, आजकाल आम्ही बाबासाहेबांमुळं मोठं झालो, पैसा मिळाला, गाडी मिळाली, बंगला मिळाला, मग 1 दिवस आम्ही हॉटेलिंग महिन्यातला एकदा तरी करतो, वर्षातून तर 10 वेळेस करतो. पण बाबासाहेब म्हणतात, एकदा तरी वर्षातला 1 संध्याकाळ ग्रंथ खरेदीसाठी तरी काढा. आम्ही किती काढतो? आमच्याकडं 5000 पुस्तकं आहेत. आमच्या ग्रंथालयामध्ये 5000 पुस्तकं आहे. आमची किती लोक वाचतात? आणि वर्गणी किती हो? किती वर्गणी? हार्डली 140 रुपये वर्षाला, महिन्याला, आणि वर्षाला आहे ती पण. एवढी कमी वर्गणी असून किती पुस्तकं आहेत आमच्या इथं. आम्ही कुठलंच पुस्तक वाचत नाही. मी म्हणत नाही फक्त धार्मिकच वाचा, जनरलसुद्धा खूप आहे. आपल्या लायब्ररीमध्ये खूप जनरल पुस्तकं आहेत, ती वाचली पाहिजेत, तरच आपल्यामध्ये बदल होऊ शकतो. अशा प्रकारे बाबासाहेब आपल्याला वाचनाचंही महत्त्व खूप सांगतात. अशा प्रकारे मी काल, आज, उद्या या ठिकाणी थांबवतो. नवोदय. जय भीम, जय भारत. फारच छान साहेब. खरंच कुठल्या गोष्टीचं काय त्याच्या मागे काय कारण आहे आणि त्या गोष्टी कशा घडतात. जसं रणवरे साहेबांनी सांगितलं की संस्था जरी यांनी केल्या आणि तेव्हा जसं त्यांनी सांगितलं की चंद्रपूर, विदर्भातून बरेचसे लोक यायचे इकडे कामासाठी आणि ते कशा पद्धतीने कसे काय मागे जायचे, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय असायची आणि कशा पद्धतीने त्या व्यक्तीला त्रास दिला जात होता जेणेकरून तो माघारी जाईल. खरंच बऱ्याचशा गोष्टी रणवरे साहेब अशा सांगतात. मी त्या गोष्टीचा मतितार्थ काय, त्याची पार्श्वभूमी काय, ते कशासाठी घडलं आणि त्याच्या मागचा विचार काय, हे समाजाला खरंच दिशा देणारे आहे. तेव्हा खरंच रणवरे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद साहेब, फारच चांगलं तुम्ही आमच्या प्रत्येकदा भरच टाकला. धन्यवाद, फार आभार आहे आपले. तेव्हा
खरंच विहारात काय म्हणतात, येणाऱ्याने यावं, बसणाऱ्याने बसावं, जाणाऱ्याने जावं. किती साधी सोपी गोष्ट आहे ना. येणारे या, बसणाऱ्याने बसा आणि जाणाऱ्याने जा. म्हणून या विहारामध्ये आल्यानंतर आपण आपल्या ज्ञानात किती भर होते आणि आपल्याला किती चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळते आणि मनाची किती शांती मिळते आणि आपल्या मनाला वळण लागते. आणि खरंच आज माध्यमाच्या द्वारे जसे दळवी सर आहे की हे बोधिसत्व चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबवर सर्व टाकतात आणि जे आपला इथं कार्यक्रम होतो तो कार्यक्रम भारतभर बघितला जातो. तेव्हा त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद साहेब. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले. एवढे अनर्थ या विद्येमुळे झाले. म्हणजे विद्या जर असती, विद्या जर ग्रहण केली तर माणसाची किती किती प्रगती होत असते. तेव्हा या विषयाला अनुसरून आजच्या जे आपल्याला वक्ते लाभलेले आहे रा गायकवाड साहेब, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं याचं भाषण आपल्यासमोर द्यावं आणि आम्हाला आमच्या ज्ञानात भर टाकावी. तेव्हा गायकवाड साहेब, मी जास्त वेळ घेत नाही, तेव्हा गायकवाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोला. धन्यवाद. सगळ्यांना जय भीम. भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर. थोडा आवाज सुरुवात होऊ द्या ना, सुरुवात होऊ द्या. यांना नमन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, आमचे मित्र मोहोर साहेब, उपस्थित बंधू भगिनींनो, मला हा विषय का देतात हाच प्रश्न पडतो. कारण बाबासाहेबांच्या तोंडची वाक्य हे सगळ्यांना तोंडपाठ आहे. आणि तरी म्हणतात मला कळतं, ऐन वेळेला कळत नाही. अशातला प्रकार आहे. आपल्यात वाचक म्हणून त्या महिला आल्या होत्या, आंधळ्या आहेत ना त्या. मला आनंद वाटला त्यांच्यासमोर मी बोलावं म्हणून, कारण त्यांच्याबद्दल बी लिहिलेलं आहे मी. त्या गेल्यात आता. असो, वाचाल तर वाचाल, याचे मी 2 भाग केलेत. वाचनाने ज्ञानात भर पडते. अधिकारवाणी प्राप्त होते. कुटुंब, समाज, देश सुधारण्यासाठी मदत होते. याच्या अगोदर वाचन नव्हतं. ह्याच्या अगोदर तोंडपाठ आणि मुखपाठ म्हणायच्या अगोदर. त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल, तुकाराम महाराज तोंडपाठ बोलायचे सगळे, किंवा त्यांचे सेवक म्हणू आपण, आता सध्या उपासक म्हणतो आम्ही, त्यांचे सेवक हे सुद्धा इतरांना सांगायचे. तुकाराम महाराज असे म्हणतात तोंडपाठ, म्हणजे प्रश्नाला उत्तर ते देत होते. मग ते कसं काय वाचत असावेत, मला प्रश्न पडतो. आता भिक्षू आनंद, बुद्ध बोलत जायचे, त्यांनी स्टोअर करत जायचं. त्यावेळेला किती स्टोअर होता, इथं डोक्यात किती स्टोअर असावं. सगळ्या बुद्धांनी सांगितलेल्या सूत्र म्हणूया आपण. मी गाथा म्हणणार नाही, इथं गाथा येतात, तर ते सूत्र म्हटलेलं आहे. ते सूत्र कसं इथं सेट करत होते डोक्यात आनंद, मला तेच कळत नाही. आणि शेवटी आनंदाच्या ते आधिपत्याखाली एक संगीती झाली होती. मग हे सगळ्या बौद्ध हालचाली करणाऱ्या लोकांना कळल्यानंतर श्रीलंकेमध्ये मग ते लिखित रूपात थोड्याफार प्रमाणात केलेलं आहे. मला एकच प्रश्न पडतो या ठिकाणी की तोंडपाठ
मुकपाट असताना वाचन हा जो भाग आहे नंतरच्या काळातला, तो अवघड वाटतो सगळ्यांना. वाचायचं म्हटलं की झोप येते लोकांना. मग वाचन का करायचं म्हणल्यानंतर दुसरा जो प्रकार मी सांगितला या ठिकाणी, समाज आणि देश घडवण्यासाठी वाचनालयांची गरज आहे. हे सगळ्या जाणकार लोकांना कळल्यानंतर त्यांनी ग्रंथालयाची स्थापना करायला सुरुवात केली. जे ऑलरेडी ग्रंथालय होती त्यांना सुधारणा करायला लावलं, त्यांना मदत केली, अर्थसहाय्य दिलं, आणि जे नवीन निघालेले आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं. तर यांचं काय काम आहे, ह्याच्यामध्ये कार्यकर्ते तयार झाले. वाचनालय सुरू करण्यासाठी कार्यकर्ते म्हणजे प्रोमोटर्स म्हणू आपण. आज त्यांची एक संघटना आहे, ग्रंथालय संघ म्हणून. म्हणजे जिल्हा ग्रंथालय संघ, प्रादेशिक ग्रंथालय संघ आणि राज्य पातळीवरचा ग्रंथालय संघ. म्हणजे ह्या लोकांचं काय काम आहे तर ग्रंथालयांना प्रमोट करणं, त्यांना बाबा सुधारण्यासाठी वाव देणं, मार्गदर्शन करणं वगैरे वगैरे. तर ही गरज का वाटली, वाचनाचं महत्त्व का वाढलं, तर हे तोंडपाठ करत असताना मला आठवतं आहे सकाळी लवकर उठून आम्हाला तोंडपाठ करावं लागत होतं. तोंडपाठ केलं म्हणजे ते वाचनसारख्याच वाचल्यासारखंच वाटायचं. आणि परिणाम काय व्हायचा माहिती आहे की ती सवयच लागली. सकाळी उठून जे अभ्यास करायचे ना ते डोक्यात राहतं म्हणायचे. पण मला एकच प्रश्न पडतो या ठिकाणी, बाबासाहेब जे वाचायचे ना, आपण काय सगळे बाबासाहेब नाहीत, पण त्यांच्या स्मरणात कसं राहायचं हा प्रश्न. एकदा वाचलं ना त्याने ते परत ते वाचत नव्हते. पण ते पुस्तक काढ, तिथं आहे त्या पेज नंबरवर बघ म्हणायचे. ही जी मेमरी आहे ना ती फार कमालीची आहे. आणि मला वाटतं ही मेमरी उपाशी राहून अभ्यास केल्यामुळं कदाचित तिचं भर पडत असावं, ती भर पडत असावं. हां, नाही, उपाशी राहिल्यामुळे स्मरणशक्ती हां, बोला बोला बोला. अल्बर्ट आईन्स्टीनचं 1955 निधन झालं. अल्बर्ट आईन्स्टीन जगविख्यात शास्त्रज्ञ, याच्या मेंदूचं ऑपरेशन करून ते पाहिलेलं की हा एवढा विद्वान कसा आहे. तर लहान मेंदू आणि मोठा मेंदू याला जोडणारे जो भाग असतो तो नसतो अशा लोकांमध्ये. आणि परवाला जपाननं संशोधन केलेलं आहे की तुम्ही ह्या ध्यानधारणेतून, विपश्यनेच्या माध्यमातून, आनापानी शांतीच्या माध्यमातून करड्या रंगाचा द्रव तयार होतो मेंदूमध्ये आणि त्यामुळं बुद्धिमत्ता वाढते. परवाचं संशोधन आहे. सॉरी हां, तसं नाही. अहो, तुमचं स्वागत. मला या ठिकाणी काय अनुभव आला की जो पोटाला चिमटा देऊन अभ्यास करतो तो विसरू शकत नाही. मला असं वाटतं, कारण मी त्या गतीतून गेलेलो आहे. अर्थात तेवढी माझी मेमरी अजून हे नाही झाली. पण बाबासाहेबांमुळं ते तुम्ही बोललात 2 वर्षात डिग्र्या त्यांनी दिलेल्या आहेत. ज्या डिग्र्यांना 4-4 वर्षे लागतात त्यांनी 2 वर्षात डिग्री घेतलेली आहे बाबासाहेबांनी. हा विषय जरा हे होतं, ते कसं शक्य झालं त्यांना. पैसे कमी, परत पैसे देणं, ह्या दोन्हीच्या मध्ये उपासमार. मग ह्या उपासमारीमध्ये काय सुचलं की मी जर ह्या वेळेत हे पूर्ण करू शकलो नाही तर मला डिग्री मिळणार नाहीत. आणि ती म्हणून मला वाटतं की ती मेमरी जी आहे ती जबरदस्त मेमरी आहे. आता तुम्ही ते उदाहरण दिला, ते ऑपरेशन केलं वगैरे, ठीक आहे. बाबासाहेबांची मेमरी का चेक केली नाही म्हणतो मी. त्यांचा मेंदू का चेक केला नाही. बाबासाहेबासारखं एका बाबासाहेबमध्ये हजारो बाबासाहेब होते. कारण त्यांना कोणत्याही विषयाबद्दल बोला ते ताबडतोब बोलत होते, कधी विचार करत बसले नाहीत. आता आम्ही चिठ्ठ्या घेतो. हां, अर्थात विषय वाचाल तर वाचायला जरी असला तर बाबासाहेबांनी बुद्धापर्यंत यावंच लागतं. कारण जगामध्ये सगळ्यात मोठे शिक्षक, मोठे टीचर, विद्वान टीचर जर कोण होते तर एक तर बुद्ध आणि दुसरे बाबासाहेब.
आणि बाकीचे जे आहेत ते त्यांना काय आम्ही गौण समजत नाही, परंतु वातावरणाच्या प्राबल्यतेमध्ये ते मोठे झाले. वातावरणात प्राबल्य आहे. समजा आता तुम्ही मराठवाड्याचं सांगितलं, आता मराठवाड्याचं सांगितल्यानंतर तिथं प्राबल्य कुणाचं होतं? मराठा लोकांचं. गोविंदभाई श्राप वगैरे तुम्ही बोलला. तर ह्यांचं जे प्राबल्य होतं त्यामुळं बाबासाहेब वरती येऊ शकले नाही तिथं, किंवा बाबासाहेबांना वरती काढायचं असेल तर त्यांच्यामध्ये बाबासाहेब घुसवला पाहिजे होता. त्यांना ते घुसवता येणार नाही, कारण आजही तिथली अवस्था अशी आहे की हे धनाढ्य लोक आहेत, त्या धनाढ्य लोकांना बाबासाहेब पटत नाही, त्यांना गांधी पटतो, महात्मा गांधी पटतात त्यांना. हां, तर हे जे प्राबल्य आहे ना, प्राबल्यामुळं माणूस पुढं जातो. बाबासाहेबांचं प्राबल्य केवळ विद्वत्तेत होतं म्हणून ते पुढं आले, कारण त्यांचं वाचनच एवढं होतं की उपाशी राहिल्यामुळं झोप येत नाही, पर्याय आहे वाचन कर, आणि म्हणून वाचनावर त्यांनी भर केला आणि लोकांना जागं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आपल्यालाही तो मंत्र दिलेला आहे की बाबासाहेब की काय म्हणायचे, तुम्हीही वाचन करा, वाचनाशिवाय पर्याय नाही. आणि मग हे पुस्तकं कुठं मिळायची? मग ग्रंथालय. मग हे अशामुळे ग्रंथालयाचा शोध लागला, कारण इतरांना धनशक्ती असल्यामुळं किंवा नसल्यामुळे लोक त्यांना भीती नसल्यामुळं ते योग्य त्या ठिकाणी सहज पोचू शकत होते. पण आपला समाज जो आहे तो समाज जाऊ का नको, तिथं जाऊ का नको, आपल्याला मिळेल की नाही, अशा अवस्थेत असल्यामुळं असूनही तो उपाशी राहायचा ज्ञानानं. त्यामुळं ह्या ग्रंथालय उघडण्यासाठी त्यांनी शासनाने हे घेतलं, पुढाकार घेतला 1965ला. तर वाचनामुळं माणूस विद्वान होतो हे जरी खरं असलं तरी आपल्या लोकांना वाचनाची आवडच नाही, हा अनुभव आलेला आहे. कारण वाचायला एखादं पुस्तक दिलं की ते झोपा करतात. आता मग त्यांचं मनन चालू असतं, मात्र थोडं जरी वाचलं तरी त्यांचं मनन असतं, चिंतन असतं, पण ते 4 लोकांपर्यंत येऊ शकत नाही. आता तुम्हाला खरं सांगतो, माझ्या बाबतीत गुरं म्हणजे जनावरं दुसऱ्याची राखायला मी, शेत दुसऱ्याचं करायला मी, ग्रंथालय दुसऱ्याची सांभाळायला मी. अशी अवस्था बघा, शिकल्यामुळं प्राप्त होऊ शकली, शिकल्यामुळं प्राप्त होऊ शकली, वाचल्यामुळं प्राप्त होऊ शकली. आता वाचायला पुस्तकं कुठून आणायचे हा प्रश्न तुम्हाला मी टाकला, तर मला कसा पडला प्रश्नाचं उत्तर? वाचनालयात जावं, तिथंच बसावं वाचत. बाबासाहेबांचं ते थोडंसं रिफ्लेक्शन झालेलं. बाबासाहेब वाचनालयात जाऊनच बसायचे, उघडायच्या अगोदर आणि बंद व्हायच्या शेवटपर्यंत ते ग्रंथालयातच राहायचं. म्हणलं आपण ग्रंथालयातच का नोकरी करू नये, म्हणजे वाचन पण होईल आणि अभ्यासही होईल. म्हणजे अशा पद्धतीनं हे गती वाढत गेली. तेव्हा वाचन करून वाचकांना ग्रंथालयाकडे वळविण्याचा प्रयत्न मी केला. आम्ही करायचो, कारण पुणे जिल्ह्याचा ग्रंथालय संघ आहे, त्याच्यामध्ये कार्यकर्ता होतो. आपल्या लोकांमध्ये यायचा. पूर्व एरियामध्ये आपलं एकमेव ग्रंथालय होतं नेहरू हॉलमध्ये, आणि सगळ्या लोकांना, विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थ्यांना मी बोलवायचो त्या ठिकाणी मुख्याध्यापकामार्फत. तर अशा पद्धतीनं वाचनाची, आईवडिलांची जी गरज आहे, कर्तव्य आहे की बाबा मुलांनो अभ्यास करा, हे तुम्ही आणा, जेवढं शक्य आहे तेवढं त्याच्यात आवडवं घ्या. आणि मग अशा जे आईवडील आहेत ते मुलांना वाचनाची प्रवृत्त करत होते.
आणि त्या वाचनाच्या प्रवृत्त केल्यामुळं ते आईवडील आहे माझ्याकडे यायचे लायब्ररीमध्ये पुस्तकं घ्यायला निरवी हॉलमध्ये. म्हणजे समाज कल्याण कार्यालयामध्ये पण काम करणारी लोकं होती, CDAमध्ये काम करणारी लोकं होती, जवळच आहे ना ते, पोस्टातली लोकं होती. मला सांगतो यामुळं काय होतं माहिती आहे का, वाचनानं आपल्याला बुद्धी वाढते, प्रगल्भता येते आणि प्रगल्भता आल्यामुळं समाज कुटुंब सुधारतं, समाज सुधारतो आणि देश सुधारतो. यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. वाचन करताना कसं वाचलं पाहिजे? पहिलं छोटी छोटी पुस्तकं, त्यात चरित्र पहिलं, कारण मोठी पुस्तकं देऊन त्यांना उपयोगाचं नाही. छोटी पुस्तकं द्या, चरित्र द्या. चरित्र दिल्याचा फायदा हा होतो की बाबासाहेबांना जे केळुसकर सरांनी पुस्तक दिलं होतं त्याचा प्रभाव बाबासाहेबांच्या मनावर झाला सुरुवातीलाच. त्यामुळं ते जसं दुःखाचं कारण आहे तसं ते ह्या परिस्थितीला बी कारण आहे, मग त्याच्यावर मात केली पाहिजे असं बाबासाहेबांना कळलं नसेल कशावरून. तर छोटी पुस्तकं त्यातल्या त्यात चरित्राची, आणि नंतर हळूहळू वाचनाची सवय वाढल्यामुळं मोठे मोठे वाचक वाढतो, आपली सवय वाढते. आता मला समजा, मला हे कसं वाचनाची सवय झाली, मी गुरं राखणारा, शेती करणारा, टवाळखोर, पण तामणकराचं खडकावरला अंकुर हे पुस्तक वाचल्यामुळं मी वाचकच होतो थोडाफार असा अर्धवट. त्या तामणकराचं पुस्तक वाचल्यावर मला रिअलाईज झालं की आपण वाचलं पाहिजे, आणखीन पुढं जायला पाहिजे. खडकावरला अंकुर त्यानं पुस्तकाचं नाव. तर अशा पद्धतीनं आपल्या मुलाबाळांना दिशा दाखवण्यासाठी थोडंफार तुम्हीही वाचलं पाहिजे, की जेणेकरून मुलाबाळांना सांगितलं पाहिजे की बाबा तुम्ही अशी पुस्तकं वाचा, तशी पुस्तकं वाचा. आता आणखीन एक तुम्हाला नमुना देतो. हे ब्रिटिश लोक जे आहेत ना, आपल्याकडं राज्य केलं, ह्या ब्रिटिश लोकांनी ते जिथं वसाहत करायचे त्या ठिकाणी त्यांचं जनरल नेटिव्ह लायब्ररी असायची. जनरल नेटिव्ह लायब्ररी आता इथं कोल्हापूरला आहे, तिला आता जिल्हा ग्रंथालय म्हणतात. त्याच्या पुढं सांगलीमध्ये आष्टा आहे, रस्त्यावरच आहे, तिथं पण जनरल नेटिव्ह लायब्ररी आहे. म्हणजे जिथं जिथं नगरला तर आहेच आहे, कारण नगर हे या एरियातलं हेडक्वार्टर्स होतं त्यांचं. तर जिथं जिथं हे लोक जायचे ना त्या ठिकाणी त्यांची लायब्ररी असायची. म्हणजे ते ब्रँड न्यू पुस्तकं मला दिसायचे विजिटला गेल्यावर, कुणी वाचलं की नाही, कारण नंतर थोड्या वेळानंतरच ते निघून गेलेले आहेत. पण ती पुस्तकं अशी होती ना सगळी इंग्लिश, की ते वाचायला लोकांना आपल्या तर जमलंच नसतं, पण ते त्यांची वाचनाची जी आवड आहे हे पाहून मला धन्यता वाटली. दुसरी धन्यता अशी आहे की पुढे गेल्यानंतर जो ग्रंथपाल नेमलेला आहे शासनाने, त्याला ते कळलंच नाही ते पुस्तकात काय लिहिलं आहे, ते पुस्तकं सगळी डम करून टाकली. असा अनुभव घेतलेला आहे मी. तर एवढंच नव्हे तर आपल्या इकडं सुद्धा जुनी पुस्तकं म्हटलं की टाकून देतात. त्याच्यात बघा जरा काहीतरी आहे त्याच्यात. तर अशा पद्धतीनं या ब्रिटिशांनी आपल्याला ही सवय लावली. हे ग्रंथालय तुम्ही बघितलात ना त्यांची, की खरंच मोठी मोठी पुस्तकं असायची, ते वाचत बसायचे. ते डोकेबाज का होते यावरून तुम्हाला कळेल. अच्छा, दुसरं असं, ह्या ब्रिटिशांची देणगी वाचल्यामुळं कळतं हे मला सांगायचं. ब्रिटिशाची दुसरी देणगी काय, टपाल. टपाल त्यावेळेस कसं यायचं, आपण पुण्यात राहतोय, मग दिल्लीचं पत्र कसं येत होतं आपल्याला, तर प्रत्येक रेल्वे जी असायची ना त्या रेल्वेला नावच दिलं होतं, कलकत्ता मेल, मुंबई मेल. मेलचा अर्थ
पोस्ट ऑफिस असलेले 2 डबे, त्याच्यामध्ये तिकडून इकडे यायचं, इकडून तिकडे यायचं आणि मधल्या रस्त्यात जे असायचं ते डिस्ट्रीब्यूट होत जातात. त्याला म्हणजे त्या गाड्या केल्या त्यांनी, रेल्वेची सुधारणा अगोदर केली कम्युनिकेशन, त्याच्यानंतर हे टपाल केलं. अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या डोकं काय त्या लोकांचं वाचल्याशिवाय कळत नाही. अहो कलकत्ता ते इंग्लंड बस सेवा केली होती त्यांनी, बस सेवा, बस आता किती दिवस लागत असतील, काय लागत असेल विचार करा. मला एक प्रश्न पडला या ठिकाणी की कलकत्त्यापासून इंग्लंडला जर त्यांनी बस केली होती, त्यांना जर शक्य झालं, तर मग हे फायर युएनसंग येताना त्यांना किती त्रास झाला असेल. ह्यांनी रस्ते केले, शोधून काढले, पण ही एकटी यायची ना, फायर म्हणा युएनसंग म्हणा. तर तो जर तसं जर ते वाचत गेलो ना, आपल्याला कळतं की बाबा हे किती तकलीफ केली या लोकांनी घेतलेली आहे. तर हे ब्रिटिशांच्याकडून शिकलं पाहिजे. एक उदाहरण आणखीन एक तुम्हाला देता येईल, मला वाचलं कुठंतरी मी. ह्या दक्षिणेकडं ह्या लोकांचं वैशिष्ट्य, जंगलात उंचावर राहायचे बंगले यांचे, ह्यांचं राहणंही एकदम स्टँडर्ड. मग काही दिवसासाठी ते बंगला मला रिकामा ठेवायचा, तर पण त्यांना राखणार माणसं असायची. मग मी हे कसं शक्य आहे, एवढं कोण नसताना कसं राखत असतील. मग वाचता पुढे गेल्यानंतर काय वाचलं माहिती आहे का, तिथं जाणारा माणूस गायब व्हायचा. त्या बंगल्यात जाणारा माणूस म्हणजे राखणदार ठेवणारा वॉचमन आहे, तो गायब व्हायचा. पण उत्सुकता वाढली, अजून पुढं काय लिहिले बघावं म्हणून. त्याच्यानंतर कळलं त्याचा जो बंगला होता ना, तो वॉच करत होता अनुभव घेऊन की बाबा हे असं का होतं. तर एक तो साप, माणसं गिळणारा साप, अजगर येतो आणि त्याला तो गायब करतो. आणि हा ब्रिटिश लोक बघा किती शहाणे आहेत, एवढ्या डेअरिंगनं रायफल घेऊन त्याने आपलं. तर अशा पद्धतीनं साहसाचं पण वाचन केलं पाहिजे, आपल्या मुलाबाळांना आपण सांगितलं पाहिजे. आता बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं का नाही माहिती नाही, माझी माय दळणावर म्हणायची, माझं महादू शिकतं इंग्लिश का इंग्रजी, आणि त्याचं लिहणं लय बारीक, बरं का. सांगितलं का. तर अशा पद्धतीनं आपले अनुभवसुद्धा थोडेफार सांगितलं पाहिजे मुलाबाळांना आपल्या. आता काय जमणार नाही तुम्हाला मुलाबाळांना सांगणं. जे नाही शिकले त्यांना सांगितलं पाहिजे, जे शिकले त्यांना म्हणतील पुस्तकाची गरज नाही. त्यांना काढला मोबाईल, गुगल ओपन झालं वाचन त्यांचं. अगदी बरोबर. त्याच्या मधल्या काळामध्ये माध्यमं बदलली. माध्यमं कशी बदलली, वाचन मीडिया बदलला. मध्ये रेडिओ होताच, रेडिओमध्ये तुम्ही गाणे ऐकायचे वेळ पडला की. आणि नंतर ऑडिओ व्हिडिओ साधनं आली, त्याच्यामध्ये पुस्तकांचं आले. मग ते त्यांची लायब्ररी तयार झाली, ऑडिओ व्हिडिओची लायब्ररी तयार झाली. आणि ही लायब्ररी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा मी कुठं पाहिली माहिती आहे, गुजरातमध्ये काही गोष्टी खरंच लोक फार कष्टी आहे, तिथले कामं करतात चांगले. तेव्हा ऑडिओ व्हिडिओ आल्यानंतर ऐकून अभ्यास करायचे, ते ऐकून, वाचन नाही, ऐकून. अच्छा, त्याच्यानंतर मग माझ्या सेक्शनतर्फे लायब्ररीसाठी TV VCR देण्यात यायचा की त्या ठिकाणी बहुतेक लोक एकत्र येऊन ते शिकावं तिथं, ऐकावं तिथं, बघावं तिथं, असं. तर ही शासनाची योजना होती. तर अशा नंतर आता काय आले, गुगल. म्हणजे जसजसं वाढते तसं वाचन हा जो प्रकार आहे,
वाचनाचं महत्त्व कळलं पाहिजे, परंतु वाचनाचं महत्त्व कळण्या अगोदर पोरं हुशार झालेले आहेत. मोबाईल, गुगल. आता प्रश्न पडला की वाचाल तर वाचाल हा शब्द वाचवायचीच वेळ आलेली आहे आता. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला थोड्याफार प्रमाणात बोलून गेलेलो आहे. वाचल्याशिवाय माणूस घडत नाही हे जरी खरं असलं तरी शाळेत तर जाणारी मुलं पाहिजेत, शाळेत गेले तर ते ऐकणारी पाहिजेत. आता आपले नातवंसुद्धा बघा, मोबाईल घेतात, सगळं काढत बसतात. हां, तर या ठिकाणी रिझर्वेशनचा तुम्ही मुद्दा मांडला. वाचल्यामुळं रिझर्वेशन किती प्रकारचे आहे ते मला कळलं. पॉलिटिकल रिझर्वेशन हे इतर बाबतीत बोलतो, वाचनामुळं कळलं. पॉलिटिकल रिझर्वेशन, रिझर्वेशन इन एज्युकेशन, रिझर्वेशन इन एम्प्लॉयमेंट अँड रिझर्वेशन इन प्रमोशन. फार आपल्यासाठी 4 रिझर्वेशन आहेत. हां, तर हे वाचल्यामुळं कळलं. आता हे जे ग्रंथालयाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक वाचन संस्कृती टिकवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे टिकवलं कसं जाईल, तर त्याच्या अगोदर मी हे दाखवतो वाचून. संस्कार याचा अर्थ जशी जमिनीची मशागत, संस्कार याचा अर्थ जशी जमिनीची मशागत तशी मनाची मशागत करणे म्हणजे संस्कार. त्याला आपण इंग्लिशमध्ये कल्चर असे म्हणतो. देशपांडे, पु ल देशपांडेंचं आहे. आणि जमिनीची केली की ॲग्रिकल्चर होतं, जमिनीची मशागत केली की ते ॲग्री होतं. म्हणतो दोन्ही एकच आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. नांगरानं केल्याबरोबर ते ॲग्रिकल्चर झालं, आम्ही लेखणीनं केल्याबरोबर ते कल्चर झालं. तर मनावर आपण मनावरही आपण दुसऱ्या कशा पद्धतीनं संस्कार करतो, रंगाने संस्कार करतो, चित्राने करतो. या संस्कारालाच आपण संस्कृती म्हणतो. कदाचित तुम्हाला हे वाचन म्हणलं की अडचण येते, ऐकावं वाटतं का नाही ऐकावं वाटत, तुमचं मनाची स्थिती मी ओळखू शकतो. पण हे वाचून दाखवतो. शेवटी वाचन संस्कृती जपायला हवी, वाचन संस्कृती जपायला हवी, वाचनाची गोडी राखायला हवी. पुस्तके जीवन आणि जीवनाचे गणित शिकविती, आम्ही ही त्यासाठी काढायला हवी फुरसत. वाचन संस्कृती जपायला हवी, वाचनाची गोडी राखायला हवी. नको नुसतेच वरवरचे वाचन, वाचनातून काहीतरी शिकायला हवे. वाचन संस्कृती जपायला हवी, वाचनाची गोडी राखायला हवी. म्हणती वेळ नाही कोणाकडे हाती पुस्तक धराया, किती उदाहरणे देऊ जीवन त्याचे पुस्तकाने घडायला. वाचन संस्कृती जपायला हवी, वाचनाची गोडी राखायला हवी. वाचून तर बघा, मिळेल पुस्तकातून ज्ञान. वाचाल तर नक्कीच मिळवाल मान सन्मान. वाचन संस्कृती जपायला हवी, वाचनाची गोडी राखायला हवी. चला तर पुस्तकाचे कास धरू आणि वाचक होऊ. वारसा हा आपला आपणच पुढे नेऊ. वाचन संस्कृती जपायला हवी, वाचनाची गोडी राखायला हवी. हे अशा पद्धतीनं ग्रंथालय कार्यकर्ते किंवा कवी ह्यांच्यातले ते कविता करून त्यांनी इथं वाचन संस्कृती कशी जपायची, वाचाल तर वाचाल ह्या विषयापासून वाचन संस्कृतीवर मी केलेलं आहे. यापुढं तुम्हाला काय सांगायचं होतं विसरलो. आता आलं. नाही काय नाही, तसं नाही आलं. मेमरी आली, बरोबर आली. काय होतं, वाचन करायचं म्हणलं की झोपच येते हो. म्हणून तुम्हाला सांगतो, थोडं आपण गप झालं ना की बाकीचे जागे होतात असं मला कळलं. हां, तर ह्या विहाराच्या माध्यमातून जे कार्यकर्ते धडपड होते त्यांना फक्त कानात घातलं की आपल्याला लायब्ररी हवी, आणि आणखीन एक कानात घातलं, मी रिटायरमेंट व्हायच्या अगोदर जर तुम्ही काढला तर माझा उपयोग होईल तुम्हाला. आणि अशा पद्धतीनं
वेगळी संस्था स्थापन करावी लागली त्यांना, कारण विहाराचे 4 इतर 4 सगळे मिळून कार्यकारिणी करावी लागली आणि आपली लायब्ररी चालू केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण वाचन करायला तिथं कोणी नाही ही खंत आहे बघा. तर कृपा करून वाचन हे खरंच झोप येण्यासारखं आहे. आवड पाहिजे, आवड निर्माण केलं पाहिजे. त्यामुळं मी वेळ झाला का? हां बोलू का? नाही हो, कधी कधी मला पण वाचनचं कंटाळा येतो मला पण बोलायला. असो, बार्टर सिस्टममध्ये वाचन नव्हतं. अनुभवाने हिस्से करायचे. एक गाय दिली तर 2 म्हशी द्यायचं. एक ज्वारीचं पोतं दिलं तर 2 गव्हाची पोती द्यायची. नाही उलटं झालं, गहू महाग होते त्यावेळी. गव्हाचे 2 पोते आणि ज्वारीचं 1 पोतं. ह्याला बार्टर सिस्टम, वस्तू विनिमयाचा मार्ग म्हणायचं. अर्थात हे सगळं वाचन केलेलं असल्यामुळं तुम्हाला मी सांगतो. कारण आपल्या मुलाबाळांना जर सांगितलं तर त्याचा उपयोग होऊ शकेल तुम्हाला. तर एक व्यापारी असतो, त्या काळात व्यापारीच जास्त होते. त्यांना एक मुलगा असतो. तो मुलगा काय दुकानात लक्ष घालत नाही. मग तो म्हणतो, बाळा मला दररोज 1 रुपया आणून दे, तेव्हा इथं घरात ये. तो काय म्हणतो, दररोज 1 रुपया आणून दे तेव्हा तू घरात ये. हा पोरगा काय केला, ऐकून नाही ऐकल्यासारखं 1-2 दिवस गेले. मग घरातल्या लोकांना सांगितलं, या मुलाला तुम्ही खायला प्यायला देऊ नका, कारण त्यानं जोपर्यंत 1 रुपया मला आणून देत नाही तोपर्यंत मी ह्याला काही जवळ घेणार नाही. आता काय करणार हा पोरगा? घरात मी तंग झाले हात, कोणी काय बोले ना, कोणी देईना. मग हा काय करायचा? ह्याचे दुकानदारी असल्यामुळं ओळखी सगळ्या. आजूबाजूला गेलं की ओळख, मावशी मावशी म्हणा, काकू काकू म्हणा, म्हणत दादा दादा, बाबा बाबा म्हणायचं. 1 रुपया आणायचं आणि त्याने गल्ल्यावर बसलेल्या वडिलांना द्यायचं. वडील काय म्हणायचा, काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1 रुपया. आता 1 रुपयाचं असावं का दुसरं काय असावं? एक उदाहरण आहे. टाक गल्ल्यातमध्ये, असं नाही म्हटलं त्याने. गल्ल्यात टाक म्हणलं नाही, समोरच्या विहिरीत टाक. अच्छा, दुसऱ्या दिवशी गेला, अशा पद्धतीनंच पैसे मागून आणले आणि तेही घरी बापाकडे देत असताना त्यांनी म्हटलं समोरच्या विहिरीत टाक. अशा पद्धतीने तो दररोज कोणाकडून तरी 1-1 रुपया मागून आणायचा आणि वेळ निभावून घेत जायचा. एके दिवशी आता सगळं जवळचं झालेलं आहे, आता इथं कोणाला मागायचं, थोडंसं लांब जावं म्हटलं. लांब गेल्यानंतर एक शेतकरी ज्वारी काढल्यानंतर ज्वारीचं जे गवत असतं, गवत म्हणण्यापेक्षा पेंड्या, कडबा, तो गाडीत भरून एकट्या माणसाला किती झेपल तेवढं त्याने भरलेलं आहे. पण रस्ते काही नव्हते त्या काळात, उलटं पालटं होऊन ती गाडी पलटी झाली. पलटी झाल्यानंतर तो मुलगा त्या दिशेने येतोय, ह्याचा आपल्याला उपयोग होईल म्हणून तो शेतकरी म्हणतो की बाबा थांबा जरा. तो मुलगा जवळ येतो आणि त्याला म्हणतो, बाळा जरा मदत कर रे. तो म्हणतो हो हो मदत करतो की. मग तो गाडी सरळ करतात, अगोदर गाडीला ठीकठाक करतात आणि नंतर ते कडबा टाकतात वरती. हा खालून देतो, तो माणूस वरती ठेवतो. आता ह्याला कडबा कसा द्यायचा हे पण माहिती नाही. त्याला वाटतं की ते मुळासकटचं बुडं असतात ना, ते टोचतं म्हणून त्याने बुडं वरती करायचं आणि शेंड्याला धरायचं. ते शेंडा देताना गेलं की अंगावर ओढायचं. उन्हाळा असल्यामुळं ते घामजलेलं अंग ते छर्रे पडायचे. अशा पद्धतीने त्यांनी गाडी भरली आणि शेतकरी म्हणला, बाळा तू आहेस म्हणून माझं काम झालं, हा 1 रुपया घे. 1 रुपया घेतला. तो घरी गेला. घरी गेल्यानंतर बापाला म्हणला, हा 1 रुपया.
बाप म्हणतो हा मलिन होऊन आलेला आहे. बाप हुशार आहे. मलिन होऊन आलेला आहे, काहीतरी गडबड आहे आज. मला हा घ्या रुपया, समोरच्या विहिरीत टाक. तो म्हणतो आज नाही टाकणार, आज नाही टाकणार. म्हणलं का, दररोज टाकत होता? म्हणलं ते सहज सोपं मी याला त्याला मागून आणत होतो, आज मी कष्ट करून आणले आणि त्यामुळे मी टाकणार नाही. मग आता काय करायचं, घ्या तुम्ही म्हणायचं. मग त्याला म्हटला गल्ल्यात ठेव आणि गल्ला सांभाळ. हे व्यापाऱ्याचं वैशिष्ट्य आहे. कारण दृष्टांत देऊन काही तरुणांना त्याचा उपयोग होऊ शकतो. पण आज इतकं गजबजलेलं आहे वातावरण, ते दृष्टांत आपण कुठं द्यायचे त्यांना, ऐकायची त्यांना वेळ तर आहे का? एवढं सहज शक्य नाहीच राहिलं. तरीसुद्धा राहत नाही म्हणून मला हे सांगावं लागलं. आणखीन बरंच आहे ह्याच्यात तसं, पण मुद्दाम म्हणून ह्या गोष्टी मुलांना सांगायला पाहिजे. वाचल्याशिवाय कळणार नाही. तुम्हाला त्या लास्ट टाईमला हे सांगितलं कबीराचं सांगितलं होतं की नाही लास्ट टाईमला. आता हे वाचाल तर वाचाल म्हणजे एकच विषय असं नका समजू, अनेक वळणाने वळतो तो. कबीर जात असतात त्या एरियामध्ये नवरा बायकोचं भांडण लागलेलं असतं. वाचलेलं आहे हा, तुम्ही वाचाल तर वाचाल. तर शेजारी मुलगा असतो जात असताना रस्त्यामध्ये, बाळा तिथं काय चाललं आहे, आपण सहज बोलतो की नाही, ते असं नवरा बायकोचं भांडण आहे हो, आपण बोलून जातो. असं कर, त्या नवऱ्याला माझ्याकडे पाठवून दे. ते महाराज असल्यामुळे त्यांचा आदर करायचे लोक त्या काळात. आज तुम्हाला तू कोण सांगणार मला म्हणतील. तर अशा पद्धतीने त्यांना बोलवून घेतलं. घरी गेल्यावर म्हणतो अच्छा तुम्ही आलात का, बरं बसा. घरात ऑर्डर काढली. म्हणजे कबीर म्हणाले त्यांच्या मिसेसला, अहो 3 रस्त्याची माती आणा. 3 रस्त्याची माती आणली. त्याचं आळं करा आणि तूप घाला, त्याचं कणिक बनवा, रिपट्या करा आणि 3 रस्त्याला टाकून द्या. आता बघा कोड आहे की नाही, पण त्यांच्या कुटुंबाला माहिती असल्यामुळं त्यांनी ते सांगितल्या पद्धतीनं केलं. आता तुम्ही जा. त्या मुलाला म्हटलं, नवरदेवाला म्हटलं तुम्ही जा. घरी गेला, बायकोला म्हणतो 3 रस्त्याची माती आण. भांडणं लागलेलंच होतं, मिटलं नाही. रस्त्याची माती आण. आता अजून कबीर महाराजांनी काय सांगितलं याला, बाईनं ओळखलं. महिला व्यवहारी असतात आणि 3 रस्त्याची माती आणायला लावली. मग त्या बाईनं बिचारीनं आणली. आळं कर आणि तूप टाक म्हणल्यावर बोंबलायला लागली. कबीर महाराज येतच होते. परत त्याला बोलवून घेतलं. म्हणाले क्लेश करण्यापेक्षा समजून सांगणं महत्त्वाचं आहे, समजून घेणं महत्त्वाचं आहे. जे मनासारखं घडतं त्यालाच पुण्य म्हणतात, जे मनाविरुद्ध घडतं त्याला पाप म्हणतात. म्हणजे नरक आणि स्वर्ग असं तिथं शब्द आहेत त्यांचे अगोदरचे. तर अशा पद्धतीनं उदाहरणं देऊनसुद्धा आपल्या मुलांना समजावून सांगता येतं. पण हल्लीच्या मुलांना काही सांगता येत नाही ना, आपल्याला वाचायला गेलं की झोप येते असो. त्यामुळं मी आता विषय न वाढवता मला संधी दिली तोडकं मोडकं बोलण्यासाठी. मला ऐकून घेतलं तुम्ही, बरं वाटलं. बाबासाहेबांच्या प्रेरणेनं आपण हे सगळं करतो आहे आणि जिथं जाल त्या विषयाला बाबासाहेबांनी बुद्धाचं वळण देतो आहे. कारण इतर ठिकाणी बोलताना तुम्हाला बाबासाहेब वगैरे तुम्ही बोलणार नाही, मी बोलायचं. कारण का तर खरे शिक्षक हेच आहेत. हां, आणि म्हणून हे मुद्दाम बोललं पाहिजे की बाबांनो वाचाल तर वाचाल. तेव्हा मी आपली रजा घेतो. शांत बसून ऐकल्याबद्दल, मला समजून घेतल्याबद्दल तुमचे आभार मानून 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम.
धन्यवाद गायकवाड साहेब. गायकवाड साहेबांनी आपल्या अनुभवातून वाचाल तर वाचाल हा जो त्यांना विषय दिला होता त्यांनी फार चांगल्या पद्धतीने निभून नेलेला आहे. माय माय मनाची ओवी जात्यावर, माय माय मनाची ओवी जात्यावर, भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथावर. खरंच शिक्षण आणि आई जो पहिला आपला गुरु आहे तो कशा पद्धतीनं आधीच्या काळामध्ये लेकराला मांडीवर घेऊन आणि जातात दळता कशा पद्धतीनं शिक्षण शिकवायचे. खरंच आपण बऱ्याचशा लोकांनी ते अनुभवलं सुद्धा आहे. तेव्हा मी जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहोळ साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण करावं. मोहोळ साहेब प्लीज. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व इतर सर्व महामानवांना माझं त्रिवार अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते माधव गायकवाड साहेब, सूत्रसंचालक नाखले साहेब, तसेच काल आज उद्या या सदराचे आपले नंदकिशोर रणवरे साहेब व उपस्थित सर्व उपासक उपासिकांना माझं सप्रेम जय भीम. आजचा विषय होता वाचाल तर वाचाल. ह्या विषयावर आपले आजचे वक्ते माधव गायकवाड साहेब यांनी बरीच माहिती सांगितली, बरेच उदाहरण देऊन माहिती सांगितली आणि त्यांच्या नोकरीचाच तो विषय होता. त्यांचं सगळं आयुष्य लायब्ररीमुळे गेलं, त्याच्यामुळे ह्या विषयात त्यांचा हातखंडा आहे. तसेच रणवरे साहेबांनी बरीच माहिती सांगितली आपल्याला आणि आजचे सूत्रसंचालक आहेत नागले साहेब यांनी बरीच माहिती सांगितली. माणसाच्या जीवनात वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचल्यामुळे माणूस असा प्रगल्भ होतो. आपले आदर्श असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचनामुळे ते अतिशय प्रगल्भ झाले, प्रबुद्ध स्थितीला पोहोचले आणि त्यांच्या वाचनाचा, त्यांच्या अभ्यासाचा फायदा आपल्या संपूर्ण समाजाला नव्हे तर देशालाच झाला. आपण म्हणतो ना ते उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. तर त्या उद्धाराचे आपण सगळे लाभार्थी आहोत. आपला समाज त्यांच्या वाचनामुळे किंवा त्यांच्या मेहनतीमुळे आपल्या सगळ्यांना फायदा झालेला आहे. बाबासाहेब हे खूप ग्रंथप्रेमी होते. मी त्यांच्या ग्रंथप्रेमाबद्दलच 2 शब्द सांगणार आहे. बाबासाहेब हे प्रज्ञासूर्य होते व त्यांच्या प्रज्ञेला अशी म्हणजे कोणत्याही विषयाचं बंधन नव्हतं. त्यांच्या आयुष्यात त्यांनी विविध विषयावर आपलं भाषण केलं, लेखन केलं. अर्थशास्त्र हा विषय त्यांचा फार आवडीचा होता. 1917 साली त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयावरच PhD केली. तसेच 1923 साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठातून त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही अर्थशास्त्राची फार महत्त्वाची डिग्री प्राप्त केली. मला वाटते आत्तासुद्धा भारतात ही डिग्री घेणारे लोक आहेत की नाही, किंवा असतील तर फारच थोडे असतील. बाबासाहेब हे विविध विषयावर
वाचन मनन करत असायचे. त्यांचे विषय हे समाजवाद, धर्मवाद, कायदा, संविधान तसेच मानववंशशास्त्र हा अतिशय म्हणजे दुर्मिळ असणारा विषय ते हाताळीत असत. त्यांना वाचनाची सवय लहानपणापासूनच होती आणि ही सवय लावण्यात त्यांचे वडील रामजी बाबा आंबेडकर यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. 1947 साली आचार्य अत्र्यांनी बाबासाहेबांची मुलाखत घेतली होती. तर त्यात ते म्हणतात आणि आपल्या वडिलांविषयी फार भावुक होतात. ते म्हणतात की मी जे पुस्तक मागायचं ते वडील संध्याकाळपर्यंत मला आणून द्यायचे. परिस्थिती अतिशय बेताची असायची आणि पैसे असतीलच असं नाही, तर पुस्तकासाठी त्यांचे वडील बाबासाहेबांच्या 2 बहिणी मुंबईत असायच्या त्यांच्याकडे जायचे. अगोदर लहान बहिणीकडे जायचे, पण तिथे आपलं फार म्हणजे त्याला काय म्हणतं कडकी असल्यासारखंच असायचं, पैसा दुर्मिळ असायचा. त्याच्यानंतर मोठ्या बहिणीकडे जायचे. त्यांची पण परिस्थिती तशीच होती. तर रामजी बाबा त्यांच्याकडे एखाद्या दागिन्याची मागणी करायचे आणि एका ठराविक मारवाड्याकडे दागिना घेऊन जायचे, गहाण ठेवायचे आणि पैसे घेऊन त्या पैशाचं बाबासाहेबांना पुस्तक आणून द्यायचे. नंतर पुढे पेन्शन वगैरे झाले की ते दागिना सोडून बहिणींना परत करायचे. ते इतकं कठीण परिस्थितीत बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं आणि त्यांची शिक्षणाची वाचनाची ओढ वाढतच गेली. पुढे लंडनला असताना लायब्ररी उघडल्यानंतर सर्वात प्रथम जाणारे विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब असायचे आणि लायब्ररीची वेळ संपल्यानंतर त्यांना विनंती करावी लागायची की बाबासाहेब आता वेळ झाली, आपण निघा आता. तर इतके तल्लीन व्हायचे. एकदा तर त्यांना अभ्यासासाठी म्हणजे वाचण्यासाठी वेळ मिळत नव्हता दिवसभरात. तर दुपारी जो लंच टाईम असायचा त्या वेळेला सुद्धा ते वाचायचे. एकदा तर लंच टाईममध्ये ते लंच घेता घेता जे काही त्यांनी पाव वगैरे आणले असतील एका हाताने खायचे, एका हाताने पुस्तक वाचायचे. तर ते तिथल्या सेवकाच्या लक्षात आलं. त्यांनी त्यांची कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यावर त्या मॅनेजमेंटने त्यांना शिक्षा म्हणून लायब्ररी देण्याचं बंद केलं. तर त्यावेळेस पुस्तकापासून आपण दूर राहू म्हणून बाबासाहेब ढसाढसा रडले आणि त्यांनी खूप विनंती केली त्यांना की मला माझ्या पुस्तकापासून दूर ठेवू नका. तर नंतर त्यांची विनंती मान्य करण्यात आली, पण असं परत करू नका म्हणाले. तर असे ग्रंथप्रेमी बाबासाहेब होते. पुढे बाबासाहेबांनी विविध विषयावर वाचन आणि लेखन केलं आणि त्यांची एक इच्छा असायची की माझ्या वाचनात कुणाचा म्हणजे डिस्टर्ब होऊ नये याच्यासाठी स्वतःची लायब्ररी असायला पाहिजे. तर पुढे त्यांनी म्हणजे आपण बरेच लोक, आपण सामान्य लोकसुद्धा किंवा मोठे श्रीमंत लोक आपल्या राहण्यासाठी घर बांधतात, महाल बांधतात, पण बाबासाहेबांनी पुस्तकासाठी राजगृह बांधलं. खालच्या बाजूला फॅमिली असायची सगळी आणि वर फक्त बाबासाहेब, आणि ते पण इतक्या पद्धतशीर रीतीने त्यांनी बांधलं की कपाटे एका लाईनीत असायचे, त्याला खिडक्या भरपूर असायच्या, हवा यायला पाहिजे, प्रकाश यायला पाहिजे आणि मधून यायला विशिष्ट अंतर असायला पाहिजे. असं सगळं व्यवस्थितपणे त्यांनी स्वतःचं डोकं वापरून ती लायब्ररी उभारण्यात आली होती. आणि बाबासाहेब पुस्तकात एवढे तल्लीन व्हायचे
की त्यांचे एक लायब्ररीयन होते रेगे नावाचे, एखाद्या विषयावर काही लिहायचं किंवा रेफरन्स पाहिजे असला तर ते बाबासाहेब रेगांना सांगायचे, अरे त्या ह्या कपाटात ह्या नावाचं पुस्तक आहे, त्यात 117 पानावर एक उतारा आहे, तो मला अर्थ पाहिजे. म्हणजे इतकं कोणत्या पानावर काय लिहिलेलं आहे, कोणता रेफरन्स आहे, हे बाबांना एकदम तोंडपाठ झालं होतं. पुढे बाबांनी ही लायब्ररी, ह्या लायब्ररीचं इतके मोठे पुस्तकं होते, 50,000 असतील. आणि बरेच लोक ते आपले मालवीय किंवा ते उद्योगपती बिर्ला यांनी डिमांड केली की हे लायब्ररी आम्हाला द्या, तुमच्यानंतर आम्ही याला व्यवस्थित सांभाळतो. पण त्यांनी ती लायब्ररी त्यांना न देता सिद्धार्थ कॉलेजला विनामूल्य दिली, की जेणेकरून आपले विद्यार्थी ह्या पुस्तकांचा, या लायब्ररीचा उपयोग करू शकेल. बाबासाहेबांच्या संग्रही सगळ्यात पहिला ग्रंथ म्हणजे केळुस्कर सरांनी दिलेलं हे बुद्धाबद्दल पुस्तक, आणि शेवटचं पुस्तक म्हणजे त्यांनी शेवटच्या काळात लिहिलेलं बुद्ध आणि धम्म हे पुस्तक असं होतं. तर असे बाबासाहेब होते आणि असं त्यांचं ग्रंथप्रेम होतं, ह्याबद्दल मी थोडक्यात सांगितलं. आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपले चौरे साहेबांनी छान गीत म्हटलं आणि ते वाचाल ह्या विषयासंबंधीचंच म्हटलं. तसंच आजचं सूत्रसंचालन आपले नाखले साहेब फार छानपणे करतात. ह्या सगळ्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद साहेब. मोहोळ साहेबांनी अगदी अल्पशा वेळेमध्ये आपले अध्यक्षीय भाषणचा आढावा घेऊन आपल्याला फार चांगल्या पद्धतीनं अभ्यासपूर्ण त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे, तेव्हा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे. धन्यवाद साहेब. त्यानंतर आपला जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन हे ताराच्या नाखले साहेब करतील अशी मी संघाच्या वतीने त्यांना विनंती करतो. सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आजचं कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान मोहोळ साहेब आणि आजचे प्रवक्ते आयुष्यमान माधव गायकवाड साहेब, सूत्रसंचालन करणारे आमच्या विजय नाखले आणि गीत गाणारे आमचे चौरे साहेब, आणि काल आणि उद्या यांचं उभा करणारे आमचे ननावरे साहेब. खरोखरच आज पावसामुळे पुन्हा काही कारणास्तव मला उपस्थिती फार कमी आहे. आजचा विषय इतका चांगला होता की लोकांनी तो विषय ग्रहण करणं फार महत्त्वाचं होतं. की बाबासाहेब काय म्हणतो, वाचा तर वाचा, हा बाबासाहेबांचा संदेश सर्वसामान्य लोकांसाठी दिलेला होता. आणि त्या वक्ते आमचे आज लाभले आम्हाला. वक्त्यांनी मुद्देसहित बाबासाहेबांच्या जीवनावरती प्रकाश टाकला. बाबासाहेबांच्याबद्दल जे आस्था आपल्याला सर्वांनाच आहे. आपण समजा जर शिकलो नसतो किंवा आपल्याला बाबासाहेबांनी जर आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणलं नसतं, त्या ब्राह्मण वृत्ती माणसांनी त्यांचे वेद हेच आपल्या घडले असते आणि त्या वेदामध्येच आपल्याला भरती केली असते आणि ते वेद आपल्याला मानाला लावले असते. म्हणजे आपली अंधश्रद्धा त्या वेदावरती आपली निर्माण झाली असते. परंतु जर बाबासाहेब जर आपल्यासाठी आले नसते तर आपण कुठे असतो. आजची हे दशा आपली कशामुळे कशासाठी आपण आहोत, तर ही दशा आपल्याला प्रेरणा ही बाबासाहेबांवर मिळालेली आहे. तरी मी जास्त न बोलता आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान मोहोळ साहेब यांनी आपल्या भाषणातून चांगल्या प्रकारे प्रकाश टाकलेला आहे.
त्यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आजचे वक्ते राखलेले आयुष्यमान माधव गायकवाडजी आज या बहुजी सार्वजनिक ग्रंथालयाचे ते वाचनालयाचे अध्यक्ष आहेत. त्यांना वाचनालयाबद्दल खूप गोडी आहे. त्यांनी त्यांचा विशेष नोकरी तोच होता ग्रंथालय म्हणून आपल्या ह्या ग्रंथालयाचं जे अनुदान जर मी दिलेले असेल ते आयुष्यमान गायकवाड साहेबांना मिळालेलं आहे. परंतु आपण काहीच उपभोग घेत नाही हे मी पण मान्य करतो, कारण स्वतः मान्य केलेलं महत्त्वाचं असतं. आम्ही जेव्हा ग्रंथालय स्थापन केला तेव्हा माझी जिद्द होती, विचार होते, करायचं होतं. इथेच आपला जो ग्रंथालय आपण स्थापन केलेला होता त्याचे प्रेरणास्थायी आमचे रामकृष्ण महाकुमारी होते. परंतु कालांतराने तो ग्रंथ आपल्याला विहाराच्या बाहेर शासनाच्या अटी आल्यामुळे तो ग्रंथ आपण ती जागा आपल्याला मिळाली आणि तिथे ते आपण ग्रंथालय स्थापन केलं. परंतु त्या ग्रंथालयामध्ये तेव्हा आम्ही जेव्हा होतो त्या बरेचसे लोक संध्याकाळी सकाळी येत होते. प्रत्येकाला आवडायचे, वाचनाची आवड निर्माण झालेली होती. परंतु या मोबाईलमुळे काय झालं की अतिशय वाचनालयाकडे आपलं सर्वांचं दुर्लक्ष झालेलं आहे. 2 मिनिटात आपला मोबाईल उघडला की त्याच्यावर सर्व आपण वाचून बघतो. कोणी काय टाकतो, कोणाचा काय मेसेज आहे, कोण काय बोलतो हे वाचलं की आपण म्हणतो. परंतु त्याचा उपयोग जन्मात आपल्यासाठी होत नाही, पूर्ण होत नाही, पण तो वाचनालयापासून खूप दूर होतो. त्यामुळे वाचनाची गोडी सर्वांना आवश्यक असते. त्यामुळे आजचे जे का आपले अध्यक्ष आपल्या वक्ते लाभलेले आहे त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि त्यांनी अशी ग्रंथालयाबद्दल प्रेम दाखवावं आणि प्रगती करण्याचा मार्ग आपला दाखवावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आमचे गीत गायणारे चौरे साहेब खूप प्रत्येक विषयाला धरून त्यांचं गीत असतं. म्हणजे असं आज जो विषय होता त्या विषयाला धरूनच त्यांनी आज गीत गायलेलं. मी बरेचसे त्यांचे गीत ऐकलेले आहे. ज्या वेळेस ते गीत गातात त्या विषयाला धरून ते गीत सांगतात गायतात. असे आमचे नागरे साहेब त्यांचे सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे विजय नागले त्यांनासुद्धा वाचनाची गोडी आहे, अभ्यास आहे. ते स्वतः सर्व्हिसमध्ये असल्यामुळे जरी घराकडे थोडंसं त्यांचं दुर्लक्ष होत असेल की नाही होत असेल, परंतु विहारात मात्र सतत येत राहतात. आणि आज त्यांनी जे सूत्रसंचालन केलेले आहे ते सूत्रसंचालन अतिशय साजेश असं आजच्या व्याख्यानमालेला साजेल असं सूत्रसंचालन केलेलं आहे. त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे नेहमी आपल्या बोधिसत्ववंदनात आपले दवी साहेब खरोखरच आपल्या या विहाराची प्रसिद्धी जर होत असेल तर बोधिसत्ववंदनाच्या या प्रत्येक जण जेव्हा आम्ही ओपन करतो जर बघतो तर त्यांच्यामुळे आपल्याला इथली जी माहिती आपल्याला मिळालेली असते ती माहिती आपण परत वाचते तर हे त्यांच्या दवे साहेबांच्यामुळे आपल्याला मिळते. त्यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण वेळ झालेलेच आहे आणि न काही मला आपल्या याची म्हणण्याची मला हे करायसाठी आभार काम करण्याची जे मला संधी दिली न काही दिल्याबद्दल काही चुकणारच काही मला माहीत नाही. परंतु आजचा विषय खरंच चांगला होता. असं वाटत होतं की आजच्या विषयाला बरेचसे लोक उपस्थित असतील, परंतु या पावसामुळे कदाचित उपस्थित राहिले नाही. पण ज्यांना आवड आहे, ज्यांना गोडी होती ते लोक मात्र आज उपस्थित झालेले आहेत. तरी त्यांनी त्या आपल्या या वर्षवासामधील जो आपला 7वं पुष्प वाहिलेलं आहे त्या 7व्या पुष्पाचा सर्वांनी लाभ घेतलेला आहे. सर्वांनी घ्यावा, कारण वर्षावास आहे आपल्यासाठी फार
राजरत्न यांचंसुद्धा चांगल्या प्रकारचं प्रवचन झालेलं होतं. खूप प्रसिद्धी मिळालेली आहे त्या प्रवचनाला. आज न कळता आपण फारच कमी उपस्थित असल्यामुळे तर मी इथेच थांबतो आणि सर्वांचे आभार मानून यानंतर आपले धम्मपालन आता होईल आणि धम्मपालन आता झाल्यानंतर आपल्या इंग्रज सरांना जेव्हा अल्पभाव आणलेला आहे तेव्हा अल्पभाव सर्वांना देण्यात येईल. तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी विनंती करतो आणि मी इथेच थांबतो. सर्वांना मला जय गुरु.